दिनांक 25 व 26 नोव्हेंबर 2023 रोजी भीमटेकडी परिसर अमरावती या ठिकाणी राज्यस्तरीय धम्म परिषदेचे आयोजन रुग्णसेवक सुरेश तायडे मित्र परिवार बहुउद्देशीय संस्था रजिस्टर नंबर महाराष्ट्र 47/2020 द्वारा आयोजित करण्यात आलेली आहे। 25 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 4 वाजता या धम्म परिषदेचे उद्घाटन भिक्खू संघातर्फे करण्यात येणार आहे। 4 ते 6 पर्यंत भिक्खू संघातर्फे उपासक संघास धम्मदेशना देण्यात येईल। या धम्म परिषदेला प्रमुख भिक्खू पूज्य भदंत नागार्जुन सुरेश ससाई, अध्यक्ष दीक्षाभूमी नागपूर व भदंत प्रज्ञाबोधी तसेच जिल्ह्यातील व महाराष्ट्रातील भिक्खू संघ या धम्म परिषदेला उपस्थित असल्याची माहिती धम्म परिषदेचे मुख्य आयोजक रुग्णसेवक सुरेश तायडे, VM वानखडे, प्रकाश खरुले, शंकर सोनवणे, नंदू तायडे, आदेश मेटांगे, मंगेश जामनिक, सुनील गायकवाड, प्रशिक ढोके, राष्ट्रपाल वानखडे, राज राऊत, अमर भगत, कमलकुमार गवई, जया बोरकर, अनिल गडलिंग, प्रभू तायडे यासह आदींनी तसेच उपासक संघाने मोठ्या प्रमाणे धम्म परिषदेला उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे। समाचार संकलन अशोकभाई जोशी। मुख्य उद्दिष्ट आहे ते आहे की आज आपण पाहता माणसामध्ये जो द्वेष निर्माण झालेला आहे तो द्वेष कसा कमी होईल, माणसामध्ये प्रेम कसं निर्माण होईल, माणसाने माणसासारखं वागलं पाहिजे या धम्म परिषदेचा मागचा एक आमचा हेतू आहे। त्याच उद्देशाने ही धम्म परिषद दरवर्षी आम्ही घेतो। या धम्म परिषदेमध्ये महाराष्ट्रामधून त्या राज्यामधून प्रत्येक जिल्ह्यामधून येणाऱ्या उपासक उपासिकांची राहण्याची भोजनाची संपूर्ण व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे। या धम्म परिषदेचं उद्घाटन 25 तारखेला सायंकाळी 4 वाजता भीमटेकडी या ठिकाणी भदंत प्रज्ञाबोधी व त्यांचा भिक्खू संघ यांच्या हस्ते होणार आहे आणि 4 वाजतापासून ते 10 वाजेपर्यंत उपासक उपासिकांना धम्मदेशना दिल्या जाईल। 25 तारखेला सकाळी 6 वाजतापासून पूजा व नंतर 11 वाजता भिक्खू संघाचा भोजनदार, त्यानंतर भदंत नागार्जुन सुरेश ससाई यांच्या वतीने बौद्ध उपासक संघास धम्मदेशनेचा कार्यक्रम 4 वाजता आणि त्याच्यानंतर भिक्खू संघास धम्मदान चिवरदान व 26 तारखेला संपूर्ण अमरावती जिल्ह्यामधील लोकांना भोजनदानाची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे। या आपल्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सांगू इच्छितो की मैं भदंत प्रज्ञाबोधी अमरावती धम्मदेशना प्रोग्राम हमारा बौद्ध धर्म का प्रचार प्रसार करने के लिए है और इस माध्यम की वजह से 26 नवंबर ये संविधान दिन के अवसर पर बड़ी पैमाने से ये धम्म परिषद आयोजन किया गया है। उस आयोजन का इसलिए आयोजन किया गया है कि बौद्ध धर्म का बड़ा पैमाने से प्रचार प्रसार हो, इसलिए संविधान दिन भी सम्मान और इसमें भदंत नागार्जुन सुरेश ससाई के हाथों से धम्म दीक्षा दी जाइए। ये ऐसा कार्यक्रम के वजह से माध्यम को हम सुनाते थे।